ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति पदान्तिकम्। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नामने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींचे आजच्या सत्रामध्ये स्वागत। तर आजचा माझ्यासाठी एक अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 26 हा सेवेसाठी आलेला आहे। तर तो त्याचा श्लोक मी वाचून दाखवते आधी। पत्रं पुष्पं फलं तोयो यो मे भक्ता प्रयच्छति तदहं भक्त्युं उपहतम अश्नामी प्रयतात्मना। त्याचा अर्थ असा आहे, जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो। तर बुद्धिमान श्रील प्रभुपादांनी तात्पर्यात असे म्हटलेले आहे, जर एखाद्याने बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य आणि आनंदमय धामाची प्राप्ती करण्याकरिता दिव्य प्रेममय भगवत सेवेमध्ये कृष्ण भावनेमध्ये युक्त असणे आवश्यक आहे। भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे। याचे आचरण सर्वात गरीब मनुष्यही पूर्व पात्रते विना करू शकतो। यासाठी केवळ एकच पात्रता आवश्यक आहे, ती म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे। मनुष्य कोण आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्वपूर्ण नाही। हा विधी इतका सहज सुलभ आहे की मनुष्य भगवंतांना एखादे पान, फळ अथवा थोडेसे पाणीही अर्पण करू शकतो आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंतही संतुष्ट होतात। म्हणून कोणालाही कृष्ण भावनेपासून वंचित करता येत नाही, कारण कृष्ण भावना ही सुलभ आणि सर्वत्र आचरणाजोगी आहे। इतक्या सहज सोप्या पद्धतीद्वारे कृष्ण भावना भावित न होण्याची आणि सच्चिदानंद जीवनाची प्राप्ती करण्याची इच्छा न करणारा असा मूर्ख कोण असू शकेल। श्रीकृष्णांना प्रेममय सेवेव्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते। श्रीकृष्ण एखाद्या फुलाची आपल्याला शुद्ध भक्तांकडून स्वीकार करतात, ते अभक्तांकडून कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करत नाही। ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नसते, तरीही ते भक्तांकडून प्रेमभावाने आदान प्रदान करण्याकरिता भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात। कृष्ण भावनेचा विकास करणे म्हणजे जीवनातील परिपूर्णता गाठणे होय। श्रीकृष्णाची प्राप्ती करण्याकरता भक्ती हे केवळ एकमेव साधन असल्याचे दर्शवण्यात आलेले आहे। या श्लोकामध्ये भक्ती या शब्दाचा 2 वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे। इतर कोणत्याही साधनांची, उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान, पंडित, गर्भश्रीमंत अथवा तत्वज्ञानी असल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकतो। भक्तीविना भगवंत कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यास तयार नाहीत। भक्ती ही कधीच हेतू प्रेरित नसते। भक्ती ही शाश्वत आहे आणि परम सत्याच्या सेवेप्रित्यर्थ हे प्रत्यक्ष कर्म आहे। श्रील प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी खूप काही गोष्टी सांगत आहेत, तर आपल्याकडे वेळ पण थोडा आहे। तर पुढे आपल्याला कशा पद्धतीने भगवंत काय सांगतायत ना ते आपल्याला पाहायचंय आणि खूप छान मी सगळ्यात आधी आनंद गोपे माताजींचे पण धन्यवाद मानते, कारण त्यांनी खूप छान असा अभंग मला सकाळी म्हटले की तुम्ही एवढी हा अभंग आजचा प्रवचन तुम्ही करा म्हणून। त्यावेळेस मी पाहिला तो श्लोक आणि मला खूप आनंद झाला, कारण गेल्या वेळी माझं प्रवचन होऊ शकलं नाही आणि तो श्लोक पण फार छान होता।
आणि त्याच पद्धतीने आजचा श्लोक सुद्धा त्या तोडीस मला दिला. त्याच्यामुळे मी त्यांच्याही खूप आभार मानते. तर आजचा श्लोकाला मी सुरुवात करते. तर आजचा श्लोक हा खूप छान, साधा, सोपा आणि सरळ आहे. तर याच्यामध्ये कारण भगवंतांना साधी, सोपी आणि सरळ जी भक्ती आवडते आणि त्या भक्तीचा स्वीकार भगवंत करतात. आणि याच्यामध्येच भगवंत खूप छान सांगतायत की तुम्ही कोणती तुमची पूर्व पात्रता आहे, की तुम्ही काय केले नेमके तुमचं म्हणजे तुमचं एज्युकेशन खूप मोठं आहे का, किंवा तुम्ही फार गरीब आहात का. म्हणजे ते काय पाहतायत की तुमची फक्त शुद्ध भक्ती पाहतायत. ते लहान मोठा गरीब श्रीमंत किंवा सुंदर कुरूप किंवा पात्र अपात्र कोणत्याच गोष्टी ते पाहत नाहीत. ते फक्त पाहतायत की तुमच्यामध्ये किती शुद्ध भाव आहे, हे फक्त ते पाहतायत. आणि त्यामुळे ते काय केलंय, सर्व काही खूप सहज आणि सुलभ भगवंतांनी करून ठेवलेलं आहे ह्याच्या भक्तीमध्ये. काही कोणती क्लिष्ट गोष्ट अशी कोणतीही टाकलेली नाहीये त्यांनी. आणि जीवनभर कृष्ण भावनेचा स्वीकार करणे हा ही आपली काय जीवनाची परिपूर्णता गाठणे आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त ही जी भक्ती आहे ना, ती एक साधन आहे. प्रभुपाद सांगतात की भक्ती हे साधन आहे, दुसरं काहीच नाही. भक्ती ही इतकी महत्वाची आहे की ती आपल्याला भगवंताच्या चरणापर्यंत दृढ निश्चयाने घेऊन जाते आपल्याला. मग प्रेम करणे, जसं आपण प्रेम करतो, प्रेम करणे म्हणजे काय, जर प्रियकराला जे काही आवडतं ना ती गोष्ट देणे. आपल्याला जो प्रिय आहे त्याला आपल्याला काय जे पाहिजे त्याला ते घेणे. असं नाही की त्याला नाही, मला जे आवडतं ना मी त्याच्यावरती लादणार, असे हे प्रेम आहे का, नाही प्रेम. तर प्रेम कसं, मग हे प्रेम नसून काय स्वार्थ काम आहे हा. तर मग आपलं भक्ती काय आहे, की भक्ती म्हणजे प्रेमाने जे काही असेल ना ते भगवंतांना देणे. आणि आपल्याला भगवंतांना जे काही आवडतं ना ते प्रदान करणं. असं नाही की एखाद्याला समजा खूपच मांस अंडे हे असलं काही आवडत असेल आणि ते भगवंतांना तो मला आवडते म्हणून मी देवांना अर्पण करेल, ही पूर्ण खूप मोठी अपराध होऊ शकतो त्याच्याकडून. म्हणजे मोठी चूक आहे त्याच्याकडची. मग काय आहे, भगवंतांनी त्यासाठी स्पष्ट सांगितलंय ना, की भगवंतांनी स्पष्ट सांगितलंय की मी कशाचा स्वीकार करणार आहे. मी खूप साध्या आणि सोप्या सरळ म्हणजे कोणालाही अडचण येणार नाही भक्तीमध्ये अशा गोष्टींचा ते स्वीकार करणार आहे. असं नाही की आता तो श्रीमंत नाहीये त्याच्यामुळे खूप मोठं डोनेशन देऊ शकत नाही मी मंदिरांना, आणि मी पंक्तीची पंक्ती घालू शकत नाही, मग मी साधा भक्त, मी भक्ती करू शकत नाही, असं नाही. तो गरीब आहे ना, तू मग तुला साधं तुळशीचं पान सापडेल का नाही बाहेर, किंवा एखादं फुल सापडेल का नाही. मग हे तू अर्पण करून भगवंतांना त्यांना सुद्धा प्रभावित करू शकतो भगवंतांना. म्हणजे भगवंत कशाने प्रभावित होतात, की तुमच्याकडे जे काही प्रेम आहे आणि तुम्हाला असं वाटतं की मी हे भगवंत याने आनंदित होतील. हा जेव्हा विचारतो आपल्या मनामध्ये काय विचारेल, की भगवंत ह्या गोष्टीने आनंदी होतील का, आणि ह्या गोष्टीने आनंद होतील का. प्रत्येक वेळी आपण हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारला पाहिजे, की खरंच मी आज ही गोष्ट करणार आहे तर या गोष्टीने भगवंत आनंदी होतील का. हा जर प्रश्न आपण विचारला त्यावेळेस हो किंवा नाही हे उत्तर बघायला पाहिजे आपण. आणि आपण जर खरंच भगवंतावरती प्रेम करत असेल ना, तर आपल्याला हो ज्यावेळेस येईल ना, की भगवंत आनंदी होतील, त्यावेळेस आपण ती गोष्ट केलीच पाहिजे. आणि ज्यावेळेस आपलं मन हे सांगेल की नाही नाही भगवंतांना हे आवडणार नाही ही गोष्ट केलेली, त्यावेळेस मात्र ती गोष्ट कधीच करायची नाही. कारण भगवंतांना आपण हा रस्ता स्वीकारला आहे आणि ह्या रस्त्यावरती आपल्याला जायचंय, तर ह्या रस्त्यावरती भगवंतांना जे काही आवडेल ना ते आपल्याला करायचंय. मग जे अर्पण केलेले आहे, म्हणजे जसं की भगवंत कशाचा स्वीकार करतात, की तुम्ही तुलसी पत्र ज्याच्यावरती तुम्ही ठेवताल, तुम्ही प्रेमाने अर्पण करताल, ते भगवंत त्याचा सहजच त्याचा स्वीकार करतात. आता बघा की दुर्योधनाच्या घरी त्यांनी 56 भोग अर्पण करण्यासाठी दुर्योधनाने किती जय्यत तयारी केली होती. 56 भोगाचा समोर भोग मांडलेला होता, पण भगवंतांनी त्याचा स्वीकार केला का, नाही केला स्वीकार. त्यांनी कशाचा स्वीकार केला त्याच्यासाठी, फक्त त्यांनी विदुराच्या घरी जाऊन सालीग्रहण केलं. म्हणजे बघा की त्यांना काय आवडतं, की त्यांना दुर्योधनाचा 56 भोग आवडला नाही, तर त्यांना विदुराच्या जी पत्नी आहे जी साधी भोळी आणि ती इतकी काही मग्न होऊन जाते आणि भगवंतांना केळी देण्याऐवजी साल द्यायला लागते, आणि भगवंतांना त्या सालीमध्ये असा काही आनंद येतो की त्यांना ते अमृतासारखं ती साल लागायला लागते. का, तर त्याच्यामध्ये प्रेम आहे. हा प्रेम आहे. म्हणजे दुर्योधन का भोग न खायो शाक विदुर
रुखे शाक विदुर घर खायो ऐसे प्रेम पुजारी राधे श्याम श्याम श्याम. म्हणजे इतकं सुंदर भजन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये किती सुंदर म्हणजे भगवंतांचं प्रेम भाव आहे. आणि तो प्रेम भाव आणि हा प्रेम भाव ते भक्तांप्रती दाखवतायत की म्हणजे भक्त माझ्यासाठी प्राणप्रियतम आहे. त्यांना असं वाटतं की आणि भक्तांसाठी मी काय करू, हा सुद्धा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येतो. म्हणजे आता याच्यातच एक उदाहरण बघा की चैतन्य चरित्रामृतामधले काही उदाहरण आहेत बघा की त्याच्यामध्ये ज्यावेळेस चैतन्य महाप्रभू संन्यास स्वीकार करून ज्यावेळेस प्रथमच त्यांना असं इच्छा झाली की आता वृंदावनला जायला पाहिजे आणि ते वृंदावनाच्या दिशेने अगदी सगळं देहभान विसरून ते वृंदावनाच्या दिशेकडे चालले होते. पण नित्यानंद प्रभूंनी त्यांनी काय केलं की त्यांनी फसवून त्यांनी शांतीपूरला भगवंतांना नेलं. आणि शांतीपूरला नेल्यानंतर तिथे अद्वैताचार्यांच्या घरी त्यांनी तिथे गेल्यानंतर अद्वैताचार्यांनी त्यांना खूप मोठी अशी फिस्ट करून ठेवली होती त्यांच्यासाठी. पण महाप्रभू म्हटले मला काहीतरी उकडलेल्या भाज्या वगैरे दे, मी त्याचा स्वीकार करेन. पण त्यावेळेस मग अद्वैताचार्य काय म्हणतात की नाही नाही म्हणतात, तुम्ही मला माहितीये तुम्ही जगन्नाथपुरी मंदिरामध्ये किती किती भोग ग्रहण करता, रोज 56 भोग खाता आणि किती किती टन तुम्ही असे भात ग्रहण करता आणि तुम्हाला हे स्वीकार करावंच लागेल. म्हणजे हे प्रेमाने जे महाप्रभू अद्वैताचार्यांचं प्रेम टाळू शकले नाही आणि त्यांनी ते अन्न ग्रहण केलं. म्हणजे अशा पद्धतीने महाप्रभू दाखवतायत की प्रेमाने जे देतील म्हणजे प्रेमाने बघा की नवद्वीप मधून काही ज्यावेळेस भक्त भगवान महाप्रभूंकडे यायचे त्यावेळेस येताना चातुर्मासामध्ये यायचे आणि आल्यानंतर ते येताना खूप असं काही भगवान काही देऊ बरं मी महाप्रभूंसाठी, काय आणू महाप्रभूंसाठी, असा विचार ते करायचे वर्षभर. आणि त्यात वेळेस त्यांनी ठरवून ठेवायचे की मी ह्या वेळी महाप्रभूंना हे घेऊन जाईल आणि सगळं काही ते प्रत्येक जण वेगवेगळ्या पदार्थ महाप्रभूंसाठी घेऊन यायचे आणि महाप्रभूंना आल्यानंतर ते गोविंदाकडे द्यायचे आणि म्हणायचे की हे भगवंतांना महाप्रभूंना द्या म्हणून सांगायचे. आणि मग अशा पद्धतीने खूप एक घर भरून पूर्ण असं वस्तू सगळ्यांचा स्वीकार म्हणजे घर भरून काय होतं की त्या सगळे पदार्थ जमा होतात आणि त्या पदार्थ सगळे जमा झाल्यानंतर बघा की मग गोविंद असे विचारत असतात. मग ते म्हणतात की काय तू काय कसला विचार करतोय. त्यावेळेस गोविंद सांगतात की मी खूप द्विधेमध्ये अवस्थेमध्ये आहे, मी काय करू. सगळे मला विचारतात महाप्रभूंनी हा स्वीकार केलाय का, महाप्रभूंनी स्वीकार केलाय का. त्यावेळेस मला त्यांना खोटंही सांगता येत नाही आणि खरं सांगितल्यावरती त्यांना त्यांना वाईट वाटेल, हा सगळी माझी द्विधा आहे. त्यावेळेस महाप्रभू म्हणतात काय म्हणतात की तुम्ही चल म्हणतात हे जंगली, चल मी तुला काय जे काय असेल ना ते मी त्याचा स्वीकार करेल म्हणतात आणि जातात आणि घर भरून जे काही अन्न असेल ना ते सगळं स्वीकार करतात. ते महाप्रभू आहेत, ते भगवंत आहेत, ते स्वीकार करू शकतात. आणि त्यांनी काय खाल्लं ते अन्न म्हणजे अन्नातलं जे प्रेम आहे ते प्रेम सगळ्यांनी इतकं प्रेमाने सगळ्या काही वस्तू दिल्या होत्या आणि त्या वस्तू ते स्वीकार करतात. कशामुळे करतात स्वीकार, तर त्याच्यामध्ये प्रेम आहे. त्यांना भगवंतांना जे प्रेम आहे ना ते घ्यायचं होतं त्यांना. आणि जे जे काही ज्यांनी काही वस्तू देत नाहीत ना त्यांच्याकडून ते हिसकावून सुद्धा घेतात बरं का. जसं की भगवंतांनी काय केलं की सुदाम्याचे पोहे सुद्धा बघा की कसे हिसकावून ग्रहण केले. जे त्यांना असं वाटलं की माझ्या भाभीने काही ना काहीतरी माझ्यासाठी दिला असेल आणि मग ते त्यांना लाज वाटत होती ती गोष्ट देण्यासाठी. पण भगवंतांना ते नाही, भगवंतांना वस्तू काय आहे ते महत्वाचं नाही, तर त्याच्यामध्ये प्रेम किती आहे ते महत्वाचं आणि ते हिसकून घेतात आणि अगदी आनंदाने ग्रहण करतात. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये भगवंत येतात त्यावेळेस रघुनाथ दास गोस्वामी ज्यावेळेस ते वैराग्य मूर्ती आहेत आणि त्यावेळेस त्यांनी काय होतं त्यांचं अन्न काय होतं त्यावेळी फक्त जगन्नाथपुरी मधलं जे हे जगन्नाथजींना म्हणजे गाई ज्याचा स्वीकार करणार नाही असं जे तांदूळ आहे जे टाकून दिलेलं तांदूळ, ते तांदूळ ते धुवायचे आणि धुवून ते काय करायचे ते ग्रहण करायचे. म्हणजे हे त्यांचं अन्न असायचं त्यांचं. मग त्यावेळेस महाप्रभूंना ज्यावेळेस कळतं की असं अन्न ग्रहण ते करतात, महाप्रभू जातात आणि हिसकावून ते तांदूळ घेतात त्यांच्याकडून. त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की नका घेऊ, हे तुमचं खाण्यायोग्य नाहीये म्हणून. मग त्यावेळेस ते म्हणतात की नाही नाही, हे अन्न मला वैकुंठामध्ये सुद्धा मिळालं नाही, असं हे अन्न आहे. म्हणजे इतका आनंद त्यांना होतो की ते अन्न ग्रहण करण्यासाठी. बघा वरकरणी पाहिलं तर हे तांदूळ काय आहे. म्हणजे तांदूळ आपण सुद्धा बघा की आपल्याला त्या दुसऱ्या दिवशीचा भात सुद्धा खायला नको होता कधी. पण ते काय करतायत की ते भक्तांचं हे तांदूळ पाहत नाही ते की त्या शिळा आहे किंवा कसा झालेला आहे वाळला आहे हे पाहत नाही, तर त्याच्यामध्ये प्रेम आहे. माझे भक्त कसा हे स्वीकार करतात माझे भक्त आणि ते प्रेम ते पाहतायत आणि ते ग्रहण करतायत, हिसकावून घेऊन ग्रहण करतायत. म्हणजे हे महाप्रभूंचं प्रेम आहे.
आणि अशा पद्धतीने अजून एक मला महाप्रभूंच्या लीलेवरून एक उदाहरण म्हणजे चैतन्य चरित्रामृताचं उदाहरण सांगायचंय की ज्यावेळेस नित्यानंद प्रभू काही तांदूळ घेऊन येतात. तांदूळ घेऊन येतात आणि ते गदाधर पंडितांना देतात. आणि गदाधर पंडित काय करतात की त्याचा फक्त छान असा भात बनवतात आणि त्यांच्याकडे काय अवेलेबल असेल, आता तिथं चिंचेचं झाड होतं तर त्या चिंचेच्या झाडाचा पाला काढतात आणि त्याची साधी एक चटणी बनवतात. आणि हे चटणी आणि भात हा भगवंतांना भोग लावला जातो टोटा गोपीनाथजींना. त्याच वेळेस भगवंत लगेच चैतन्य महाप्रभू तिथे येतात आणि म्हणतात, मला नाही बोलवलं, मला म्हणजे ते होऊन येतात आणि मला ते अन्न ग्रहण करायचंय. म्हणजे त्यांना इतका आनंद होतो की एक भक्त, भगवंत आणि भक्त यांचं जे नातं आहे, ज्याचं म्हणजे त्यांना काय करायचं, ज्यांच्यावर प्रेम भगवंतांना झालेत ना, म्हणजे आपल्याला जर समजा प्रेम झालं भगवंतावरती, त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की भगवंतांना काहीतरी अर्पण करावं देण्याची इच्छा त्याच्यामध्ये होती. म्हणजे हे आहे प्रेम भगवंतांचं आणि भक्तांचं. त्यांना जर दिलं तर भगवंत आनंदाने स्वीकार करतात, नाही दिलं तर हिसकावून घेतात, पण घेतात. म्हणजे हे भक्तांकडून काहीतरी त्यांना भक्तांकडून ते फक्त स्वीकार करायचंय भगवंतांना, ही त्यांची इच्छा होती. आणि असं म्हटलं जातं कृष्ण भक्त बडा चतुर, म्हणजे कृष्ण भक्त खरंच चतुर आहेत असं म्हटलं जातं. तर बघा ना की साधं पान फूल फळ भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय की हे अर्पण केलं तरी मी त्याचा स्वीकार करेन. पण अभक्त ते स्वीकार नाही, त्यांना काही इच्छा नसते, ते काही अर्पण करण्याची, सगळं काही त्यांच्याकडे सहज सुलभ असतं, पण त्याची त्यांना देण्याची काही इच्छा नसते. पण एक जो भक्त असतो ना, त्यांना मात्र एका भक्ताला ते दिलंय ना पान फुल फळ, त्याच्यामध्ये ते प्रेम टाकून भगवंतांना आनंद प्रदान करण्यासाठी ते देत राहतात. आणि बघा की एका भक्ताचं त्या ह्याच्यामुळे, फक्त एक प्रेमामुळे, त्यांचं प्रेम त्याच्यामुळे अनंत जन्माची त्यांची पातक नष्ट होतात आणि ते अखंडपणे भगवंतांच्या चरणाजवळ जातात. म्हणजे चतुरपणा आहे की नाही, की त्याच्यासाठी इकडे राब राब भक्त कष्ट करतो, राब राब ही मला पाहिजे ते मला पाहिजे साठी इतकं काही प्रयत्न करतात ते पैसे प्राप्त करण्यासाठी, धन प्राप्त करण्यासाठी. आणि हे धन प्राप्त करण्यासाठी एवढे कष्ट करतात आणि ह्या कष्टातून त्यांना काय मिळतं बरं? अभक्तांना काय मिळतं? पुनरपी जन्म पुनरपी मरण, मरण पुनरपी जननी जठरे शयन. काय मिळतं त्यांना? पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू, पुन्हा पुन्हा गर्भामध्ये त्यांना जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा पुन्हा त्या वेदना. म्हणजे हे हे चतुराईचं लक्षण कोणाकडे आहे? एक भक्ताकडे आहे, की तो भगवंतांना साधं फळ फूल पान अर्पण करतो आणि हे जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतो. म्हणजे एक भक्त किती चतुर आहेत. अभक्त मात्र जीवनभर कष्ट करून पुन्हा असल्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये गुंतून जातो. म्हणजे अशा पद्धतीने भगवंतांना, भगवंत सच्चिन आनंद आहे, त्यांना कसल्याही आनंदाची गरज नाही, बाह्य आनंदाची गरज नाही, पण तरी सुद्धा भगवंतांना बाह्य आनंद प्राप्त करण्यासाठी भक्त भक्त जवळ असावेसे वाटतात. आणि त्यांना काय करावं असं वाटतं भगवंतांना, आणि भगवंतांना काय करावं असं वाटतं की त्यांना असं वाटतं की त्यांना एक दुःख आहे मात्र बरं का, की माझ्यापासून जे दूर गेलेले जीव आहेत, माझ्यापासून जे दूर गेलेले जीव आहे, की जे दूर गेले त्यांना मी पुन्हा माझ्या माघारी माझ्या जवळ कसं आणू, हा त्यांचा खूप मोठं दुःख आहे. आणि हे त्यांना ज्यावेळेस होतं ना, त्यावेळेस ते सतत विचार करतात की कोणता भक्त मला काय अर्पण करेल आणि फक्त म्हणेल ना मी तुमचा आहे, एवढा जरी शब्द तुम्ही अर्पण केला ना, तर हे काय मागे पुढे करतील भगवंत. आणि मग हे जे आहेत ना भगवंतांना, भगवंत खूप अप्रूप होतात. तुम्ही काही जरी प्रेमाने दिलं ना कोणत्याही गोष्टी, कारण ते आपला जो गेलेला जीव आहे तो पुन्हा माघारी आला पाहिजे हे त्यांचे. आणि त्याच्यामुळे जो प्रचारक आहे ना तो सुद्धा भगवंतांना अतिप्रिय आहे. जो गीता भागवताचं प्रवचन करतो, जे गीता आणखीन जे महान महान आता इस्कॉन मध्ये किती महान महान मोठे मोठे वैष्णव आहेत, ते खूप भगवंतांना प्रिय आहेत. कारण ते काय म्हणतायत की भगवंत, ते प्रचारक भगवंताचे पर्सनल सेवक होतात धामामध्ये. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंत काय करतायत की ते जीव गेलेले आहेत त्यांना पुन्हा माघारी आणण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात, स्वतःला सहज नामरूपामध्ये देऊन टाकतात, स्वतःला नामरूपामध्ये देऊन टाकतात. चल मी नामामध्ये जातो आणि फक्त माझं नामस्मरण कर. आणि त्याचा फक्त ते स्वीकार करतात. आणि भगवंत बघा की त्यांना तुम्ही कशातही भाव टाका. मला एक छान उदाहरण सांगायचं त्याच्या आधी मला, की एक राजस्थानमध्ये 1514ची ही गोष्ट आहे राजस्थान मधली. तर त्याच्यामध्ये धन्ना जाट नावाचे एक भक्त होते. तर ते धवल कला नामक जे गाव आहे तिथे ते राहायचे.
तर ते खूप त्यावेळेचे खूप छोटे होते. आणि ते छोटे असताना त्यांच्या घरी आई वडिलांना काय व्हायचे की त्यांच्याकडे संत वगैरे, आई वडील त्या संतांची सेवा करायचे, संत लोक यायचे. तर एकदा एक संत येतात आणि त्यांच्या बरोबर ती त्यांचे शालिग्राम असतात. ते शालिग्रामची पूजा करतात, शालिग्रामला भोग दाखवतात. हे त्यांना लहानपणी ते पाहत असतात. आणि ते त्यांना पाहत असतं तर त्यांना असं वाटतं की माझ्याकडे पण असे शालिग्राम पाहिजे. आणि ते म्हणतात, खूप हे करतात, हट्ट करतात की हा जे शालिग्राम आहे ना तुम्ही मलाच देऊन टाका म्हणून. मग आता हे जे भक्त संत असतात त्यांना ह्यांना दुखवायचं नसतं. मग ते म्हणतात उद्या सकाळी मी तुला देईन. सकाळी जातात आंघोळीला, गेल्यानंतर नदीच्या काठी तिथे एक मोठा गोल गोल दगड असतो आणि तो ते घेऊन येतात. घेऊन आल्यानंतर तो त्यांना समोर त्यांच्याकडे देतात आणि म्हणतात की बघा, हे दोन दगड आहे, म्हणजे दोन शालिग्राम आहेत. एक तर मोठा शाळीग्राम आणि छोटा शाळीग्राम. तर तुला कोणता पाहिजे सांग. नाही नाही, मी छोटा बिटा काही घेणार नाही, मला मोठा शाळीग्राम पाहिजे असं म्हणतात. आणि हेच त्यांना संतांना पाहिजे होतं. आणि ते मोठा जो शाळीग्राम आहे त्याची ते खूप मनापासून भक्ती करायला लागतात. आणि तो असतो दगडच असतो, त्याची भक्ती करायला लागतात. आणि आणि ते काय करतात की आता पहिलाच दिवस आहे, आता त्यांना भोग तर दाखवायचा. त्यांनी कसा भोग दाखवला होता तसा मला भोग दाखवावा लागेल. म्हणून भगवंतापुढे भोग ठेवतात. आणि म्हणतात काय भोग त्यांच्याकडे काय असतं. ते शेतकरी असतात, बाजरीची भाकरी, लोणी आणि त्यांच्याकडे ताक असतं आणि त्याचं ते ठेवतात समोर. आणि त्यांना म्हणतात की आता त्याचा स्वीकार करा. 4 भाकरी दिलेल्या आहेत तुम्हाला, एवढं लोणी दिलेलं आहे आणि ताक दिलेलं आहे. आता खाऊन घ्या. मला काय माहिती नाही कसं तुम्हाला भोग दाखवायचा, काय मंत्र म्हणायचे. मी साधा भोळा भक्त आहे तुमचा. तर भगवंत काय करतात, स्वीकार करत नाहीत. मग म्हणतात का तुम्ही नाही स्वीकार केला तर मी कसं खाऊ. पहिला दिवस जातो, दुसरा दिवस जातो, तिसरा दिवस येतो तरी सुद्धा भगवंत स्वीकार करत नाही. मग तिसऱ्या दिवशी मात्र काय होतं, तिसऱ्या दिवशी मात्र भगवंतांना त्यांची दया यायला लागते आणि ते त्याचा साधा भोळा भाव पाहतात आणि त्या दगडातून भगवंतांचा हात बाहेर येतो आणि तो भोग स्वीकार करायला लागतो. आणि स्वीकार केल्यानंतर एक झाली भाकरी खाल्ली, दुसरी भाकरी प्रेमाने खाल्ली, तिसरी भाकरीला त्यावेळेस भगवंत हात लावतात, त्यावेळेस मात्र धन्ना काय करतो, त्यांचे हात पकडतात आणि बास बास म्हणतात. मी सगळं 3 दिवस झालो उपाशी, तुम्ही जसे उपाशी ना मी पण उपाशी, म्हणतात मला राहू दे ते खायला. म्हणजे असं जे प्रेमाचं सहज सुलभ आणि प्रेमाचा भाव त्यांच्यामध्ये असतो. म्हणजे त्यांनी बघा की एका दगडामधून दगडाला सुद्धा भाव प्रकट केले भगवंतांचे. आणि त्याच्यातून भगवंतांनी स्वीकार केला भोग. म्हणजे हे कसं, भगवंतांना फक्त प्रेम पाहिजे, प्रेमाचं आदान प्रदान पाहिजे, की कशा पद्धतीने तुम्ही प्रेम करताय आणि कशा पद्धतीने भगवंत त्याच्या सहज लगेच भगवंत स्वीकार करतायत. म्हणजे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाचा. म्हणजे प्रेमाचे भुकेले तुकाराम महाराज म्हणतात की थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाचा. म्हणजे काय दुष्काळ कशाचा आहे, भगवंतांकडे कोणतं कमतरता आहे का, कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. फक्त त्यांना काय वाटतं दुष्काळ कशाचा आहे, त्यांच्याकडे प्रेमाचा खूप आहे, प्रेम पण खूप आहे. पण तरी सुद्धा त्यांची तृष्णा एवढी आहे त्या प्रेमाची की आणखीन स्वीकार करायचे, त्यांना आणखीन स्वीकार करायचे, प्रत्येक भक्तांकडून स्वीकार करायचे. जे माझ्यापासून विलग झालेत ना त्यांच्याकडूनही स्वीकार करायचे प्रेम. म्हणजे बघा की प्रत्येक भक्त, प्रत्येक जीव भगवंतांसाठी किती प्रेमळ आहे, किती प्रिय आहे. आणि कारण बघा की बघा किड्या मुंग्याच्या सुद्धा जन्माला ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस सुद्धा भगवंत त्यांच्या बरोबर जातात. कशामुळे जातात की तो खूप प्रिय आहे भगवंतांना. म्हणजे भगवंत इतके प्रिय, इतकं सर्वांवरती जीव लावते, आपल्याला लक्षात येत नाही की आपण किती किती म्हणजे हट्टी बाल आहेत, की आपण लक्षात येत नाही की भगवंत आपल्यावरती किती प्रेम करतायत. एका महिमा आवडीची बोरं खाय भिल्लिनीची, तुकाराम महाराज म्हणतात की भिल्लिनीची सुद्धा बोरं, उष्टी बोरं खाल्लेत. की एक शबरी आहेत आणि शबरीने काय केलंय, फक्त त्यांनी म्हणजे मातंग ऋषींनी सांगितले की प्रभू रामचंद्र येतील, प्रभू रामचंद्र येतील आणि तुझ्याकडे येतील, तुला दर्शन देतील. हे कळल्यानंतर ही मात्र रोज तिथं अंगण झाडायची, रोज रस्ता झाडायची, रोज बोरे आणून ठेवायची, रानफळे आणून ठेवायची. आणि त्यावेळेस ज्यावेळेस प्रभू रामचंद्र येतात ना, त्यांना बोर आंबट लागतील म्हणून थोडस खाऊन बघायचे. आणि हे आंबट आहे का, जर आंबट असेल तर टाकून द्यायचं, गोड असेल तर ठेवायची. म्हणजे हे आपल्याला उदाहरण सगळ्यांना माहिती आहेत, आपल्याला उदाहरणं. पण बघा की भगवंत प्रेमळ किती आहेत, की तरी हे उष्टी बोर आहेत ना ते भगवंतांनी खाल्ली. म्हणजे उष्ट न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. म्हणजे उच्चिष्ट पाहत नाहीत किंवा काही पाहत नाहीत, तुका म्हणे भक्ती पुढे काही पाहत नाही, की ती उष्ट आहे की काय ते पाहत नाही, ते भगवंत त्यांचा स्वीकार करतायत. म्हणजे प्रभू रामचंद्र, आता बघा की उद्याच किती मोठा ऐतिहासिक सोहळा आहे, ऐतिहासिक सोहळा आहे. कारण
प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा, म्हणजे आपण बघ त्यावेळेस 14 वर्ष वनवासाला होते, आता आपण अनेक वर्ष युगे आपण भगवंतांना वनवासामध्ये ठेवलंय. म्हणजे मी गेलेले नव्हते, पण माझ्या घरातील सांगत होते की ते कशा पद्धतीने, कशा अवस्थेमध्ये त्यांची राहण्याची परिस्थिती होती. म्हणजे प्रभू रामचंद्रांना आपण काय केलं, म्हणजे ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांची श्रीमंती किती बघा, की असं म्हटलं जातं की इंद्राला सुद्धा ज्यावेळेस इच्छा होती की प्रभू रामचंद्र आणि दशरथ महाराजांचं ते ऐश्वर्य पाहण्याची, पण आता जायचं कसं, लाजे काजे म्हणायचं कसं, मी इंद्र आहे आणि तुमचं राज्य पाहायला आलोय, आणि असं थोडासा प्राईड असतं ना स्वतःच्या श्रीमंतीचा. म्हणून तो काय करतो की सांगायचं नाही, म्हणतो आपण असं जाऊन पाहू, आपण की अंदाज बांधू की कोण दशरथ महाराज असतील म्हणून. तर एका ठिकाणी तो जातो, राज्यामध्ये गेल्यानंतर पाहतो तर तिथे काय असतं की इतकं छान असं एक महाल असतो, त्या महालात जातो, पाहतो तर त्या जो मनुष्य असतो तो असा, त्याला 4-5 अशा कन्या घेऊन चाललेल्या असतात, आणि मोठे असं स्नानगृह असतं, तिथं त्याला स्नान घातलं जातं, छान असं मस्त त्याला झोक्यावरती नंतर बसवलं जातं, छान अशा गोष्टी पेय दिलं जातं त्यांना, आणि तो लोडला टेकून असा आरामशीर बसलेला असतो तितक्या. तर हा इंद्र येतात आणि दशरथ महाराज की जय, दशरथ महाराज की जय म्हणून पाय पकडतं, आणि पाय पकडल्यानंतर अरे काय करताय तुम्ही, करताय काय तुम्ही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, मी काय दशरथ महाराज नाहीये. अहो मग तुम्ही कोण आहे आहात म्हणलं. अहो मी दशरथ महाराजांच्या महालातला झाडूवाला आहे. बघा, की झाडूवाल्याचं एवढं ऐश्वर्य, तर दशरथ महाराजांचं किती ऐश्वर्य असेल. मग दशरथ महाराजांचे एवढं ऐश्वर्य, प्रभू रामचंद्राचं एवढं ऐश्वर्य, आणि आपण ह्या कलियुगातल्या जीवाने त्यांची काय अवस्था केली, तर त्यांचं तिथे जाण्यासाठी 2-4 किलोमीटर चालत जावं लागतं. आता अयोध्येमध्ये जायचं म्हटल्यावर त्या आधीची परिस्थिती, आणि इतकी अतिदक्षता विभाग म्हणून सगळीकडून पोलीस बंदोबस्तामध्ये, तिथे सगळं पोलीस बंदोबस्त, खूप कडे चेकिंग, आणि ह्या चेकिंग नंतर पुढे गेल्यानंतर तिथे आपल्याला खूप लांबून असं दर्शन, आणि कशामध्ये दर्शन की एका ताडपत्रीची असे टेंट बांधलाय आणि त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र ठेवलेले. जे अशा अवस्थेमध्ये कलियुगाच्या जीवाने काय करून ठेवलं. आणि आता मात्र सगळ्यांना असा आनंदाचा क्षण आहे उद्याचा, म्हणजे इतका मोठा आनंदाचा क्षण आहे की अनेक वर्ष आपण आपल्या कलियुगात त्या जीवांनी प्रभू रामचंद्रांना वनवास दिलेला आहे, तर आता त्यांच्यासाठी महाल होतोय, पुन्हा एकदा महाल होतोय, आणि त्यांच्यासाठी महाल होणं, आपल्याला पुन्हा एकदा दिवाळी साजरी करायची का, तर सगळ्यात महत्वाचा उद्याचा दिवस आहे. आणि प्रभू भगवंत कसं प्रेमाचा स्वीकार करते, आजच्या श्लोकामध्ये बघितलं की आता पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र आपल्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी येत आहेत. आणि पुन्हा आपण, मला असं वाटतंय वेळ पण झालेली आहे, तर मग भगवंतांनी काय केलंय की नामरूपामध्ये आले, नदिया गोद्रोमे नित्यानंद महाजन पती अचे नाम हटे जीवेर कारण, श्रद्धावान जन हो, श्रद्धावान जन हो, श्रद्धावान. काही नाही, नित्यानंद प्रभूंनी असं काही असं बाजार उघडलेला आहे की फुकट सगळे देत आहेत, फक्त या, श्रद्धा घ्या फक्त आणि या, आणि तुम्ही फक्त भक्ती घेऊन जा, म्हणजे फक्त यायचंय आपल्याला, म्हणजे इतकं त्यांनी सहज सुलभ केलंय, आणि भगवंतांनी नामरूपामध्ये येऊन इतकं सहज सुलभ सगळं काही केलंय. फक्त आपल्याला फक्त पवित्र भावामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचंय. आणि आज सकाळी जे सेशन झालं ना, त्याच्यासाठी मी सगळ्या वैष्णवींचे खूप खूप आभार आहे, कारण नाम आपल्यावरती नामामृत जे सुरू केलंय त्याच्या खरंच आपल्याला त्याचा खूप फायदा होणार आहे. सगळ्यांनी रविवारचं जॉईन होत जा, आणि इतक्या अशा सिनियर वैष्णवीज आपल्याला आता मार्गदर्शन करणार आहेत, आणि आपण त्याने खूप मनापासून त्याचा आपण ऐकायचंय, श्रवण करायचं, आणि त्या भावामध्ये आपण नामस्मरण करायचंय आणि भगवंतांचा स्वीकार करायचंय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. जे काही चुकलं असेल ते माझा बुद्धीचा दोष आहे, जे काही बरोबर असेल ते नित्यानंद प्रभू गुरु महाराजांची कृपेचा आशीर्वाद आहे. हरे कृष्ण. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. सेटिंग चेंज करू शकताल का कोणी? ते कोणी जर नसेल तर ठीक आहे. मग मी आता थांबते आणि मीटिंग पण लिव्ह करते आता. हरे कृष्ण. श्रीजी पूजा, थँक्यू सो मच. नेहमीच्या प्रमाणे सॉरी, मी आता जरा थोडस कॉल आला त्यामुळे हे झाले. कुठे श्रीजी पूजा मध्ये तन्मय
चेंज करते. श्रीजी पूजा माताची लेफ्ट झाले काय? मीटिंग एंड करते.